We will start the new topic, that is states of matter. Okay, in your textbook it is of chapter number 10. Actually, states of matter, adsorption and absorption, chemical equilibrium हे तीन टॉपिक कंटिन्युअसली होणे एक्सपेक्टेड आहे. बट तुमचं टर्म एक्झामचा सिलेबसचा जर विचार केला तर तुझ्या हे दोन टॉपिक ऑलरेडी झाले. हा थर्ड टॉपिक चालू असेल. पहिले तीन टॉपिक एकदमच स्मॉल आहेत, सो ते आपण या वेकेशन मध्येच कव्हर करू. हे जवळपास तुमचे नंबर ऑफ टॉपिक्स होतील 6. आता ही डेट काय असेल जिथपर्यंत 6 टॉपिक्स आपले कव्हर होतील, तर सेकंड वीक ऑफ युअर नोव्हेंबर पर्यंत तुमचे हे 6 टॉपिक कव्हर झालेले असतील. आणि त्याच्यानंतर असं जसं आपल्याला सॅटर्डे मिळत जातील, सॅटर्डे संडे त्या फॉर्मॅटमध्ये आपण फिजिक्स पण त्याप्रमाणे कव्हर करू. ओके, सो स्टार्ट करूया स्टेट्स ऑफ मॅटर. आता या टोटल टॉपिक मध्ये दोन स्टेट्स ऑफ मॅटर इम्पॉर्टंट आहे. स्टेट्स ऑफ मॅटर म्हणजे काय? पदार्थांच्या स्थिती किंवा अवस्था. ओके, सो जनरली याच्यामध्ये दोन पॉईंट तुमच्या सिलेबस मध्ये ते म्हणजे कुठले? गॅशियस स्टेट अँड लिक्विड स्टेट. Liquid state. Actually, there are three states of matter: solid, liquid, and gaseous state. But in case of your 11th standard syllabus, only gaseous state and liquid state is important according to exam point of view. Now, what is for the solid? So, for the solid, there is a one topic, that is a solid state in case of 12th standard, chapter number 1. Okay, and it is quite different than that of the liquid and gaseous state. Liquid and gaseous state एकमेकांशी रिलेट करता येतात, बट सॉलिड स्टेट नावाचा जो टॉपिक आहे ते टोटली डिफरंट आहे. ओके, सो आपल्याला प्रिपरेशन करताना त्या दृष्टीने प्रयत्न करायचे. आता पहिला पॉईंट काय? देर आर विच टाइप्स ऑफ स्टेट्स ऑफ मॅटर आर इन्क्लुडेड इन युनिवर्स. ओके, टोटल युनिवर्स मध्ये स्टेट्स ऑफ मॅटर, मॅटर म्हणजे काय? पदार्थ, आणि स्टेट्स म्हणजे काय? त्याच्या अवस्था. पदार्थाच्या अशा अवस्था किती आहेत? 3 आहेत: सॉलिड, लिक्विड अँड गॅस. सॉलिड, लिक्विड अँड गॅशियस सबस्टन्सेस. त्याच्यातल्या तुमच्या सिलेबस मध्ये तुम्ही काय प्रिपेअर करणार आहात? लिक्विड अँड गॅशियस प्रिपेअर करणार. सॉलिडचा पार्ट रिमूव्ह करायचा आहे. बट एका पॉइंटला सगळ्यात पहिल्यांदा कंपॅरिझन करत असताना लिक्विड आणि गॅशियस बरोबर थर्ड स्टेट्स ऑफ मॅटर, दॅट इज अ सॉलिड, ही तुम्हाला काय करावी लागेल? कम्पेअर करावी लागेल. सो दीज आर सम कंपॅरिझन बिटवीन स्टेट्स ऑफ मॅटर. सो हा इम्पॉर्टंट एक पॉईंट आहे. हेडिंग पाहिजे तर टेक्स्टबुक मध्ये दिलं, नोटबुक मध्ये दिलं तरी चालेल. अदरवाईज मी तुम्हाला याच्या नोट्स सेंड करणार आहे. सो डोंट वरी, डोंट राईट एनिथिंग. फक्त पॉसिबल असेल तर स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. अदरवाईज मी काय करेन, ज्यावेळी तुम्हाला हा टॉपिक आपलं जे नेहमी जसे लेक्चर संपतो तशा मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करतो. तर त्या नोट्स प्रोव्हाइड करेन. पॉसिबल असेल तर प्रिंट काढून घेतला तरी चालेल. अदरवाईज तुम्ही लिहून काढला तरी सुद्धा चालू शकेल नोट्स. ओके, आता सध्या टाइम आहे म्हणून. ओके, सो देअर आर व्हेरी, आता पॉईंट लिहायचे कसे? स्टेट्स ऑफ मॅटर साठी जर 3 टॉपिक 3 पॉईंट्स प्रिपेअर करायचे असतील तर लक्षात ठेवायचं, पहिला टॉप पॉईंट डिटरमाइन करायचे ते म्हणजे डिफरन्शिएटिंग पॉईंट्स कुठले कुठले आहेत. त्या तीनही स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये डिफरन्शिएटिंग पॉईंट एका साईडला लिहून घ्यायचे. नेक्स्ट कॉलम करायचं सॉलिड, नेक्स्ट कॉलम इज लिक्विड अँड नेक्स्ट वन इज गॅशियस स्टेट. सो मायक्रोस्कोपिक व्ह्यू, एखादा समजा एक 1 मोल ऑफ अ सबस्टन्स ऑफ सॉलिड, लिक्विड अँड गॅशियस, मी समजा त्याचा ड्रॉप असू देत किंवा सॉलिड असू देत, क्रिस्टल्स असू देत किंवा गॅशियस सबस्टन्स मध्ये एक व्हॅक्यूम असू देत. ओके, जर समजा मी अंडर मायक्रोस्कोप मी जर ऑब्झर्व केला, मायक्रोस्कोप खाली जर ठेवले तर त्याचा डिस्टन्स किंवा त्याचा जो साईज अँड शेप असेल ते किती असेल? दिस साइन इज बिलॉंग्स टू अप्रॉक्सिमेटली इक्वल टू. ओके, सो 1 मोल ऑफ अ सॉलिड सबस्टन्स इज ऑब्झर्वड लाईक 3 to 5 A0 म्हणजेच काय? अँगस्ट्रॉम युनिट. 10⁻⁻10 मीटरला आपण अँगस्ट्रॉम युनिट म्हणतो. So it's a unit of determination of size. 1 into 10⁻⁻10 meter means it is nothing but your 1 angstrom unit. Okay, so here 3 to 5 angstrom unit solid substance, molecular size of solid substance is observed under microscope. For liquid state, it is the size and shape of liquid state is as compared to solid state, it is higher, that is 3 to 10. आता ते व्हॅरी होतात. 1 मोल ऑफ अ सबस्टन्स म्हणजे त्याची डेन्सिटी कशी असेल त्याच्यावरती डिपेंड करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा जेल लाईक सबस्टन्स असेल तर त्याचं मॉलिक्युलर साईज किंवा मॉलिक्युलर शेप जास्त असेल, 8 अँगस्ट्रॉम युनिट, 7 अँगस्ट्रॉम युनिट, 9 अँगस्ट्रॉम युनिट लाईक वाईज. बट जर समजा एक सिम्पल ड्रॉप असेल, फॉर एक्झाम्पल एअरोसोल, आपण जेव्हा सलून मध्ये जातो, सलून मध्ये गेल्यानंतर तुमच्या केसांवरती सगळ्यात पहिल्यांदा ते स्प्रिंकल करतात, जो स्प्रे आहे त्याचा वॉटरचा ड्रॉपलेट डायमीटर किती असू शकतो? हार्डली अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 3 अँगस्ट्रॉम युनिट. सो लाईक वाईज जशी जशी त्याची डेन्सिटी इन्क्रीज होत जाईल तशी तशी साईज अँड शेप सुद्धा इन्क्रीज होत जाईल. थर्ड पार्ट इज द गॅशियस सबस्टन्स. आता इथे मी काय लिहिलंय? इट इज नॉट 75, लक्षात ठेवायचं, इट इज लेस दॅन दॅट ऑफ द 5 अँगस्ट्रॉम युनिट. ह्या तीनही गणांच्या मध्ये हायएस्ट साईज दिसते आपल्याला लिक्विडची,
मॉडरेट साईज दिसते गॅशियस सबस्टन्स, कारण ह्याच्या खाली म्हणजे लेस दॅन दॅट ऑफ द ग्रेटर दॅन दॅट ऑफ द 5 अँगस्ट्रॉम युनिटच्या खाली कुठली गॅशियस मॉलिक्यूल नसतात, आणि ह्याच्यामध्ये मात्र 3 अँगस्ट्रॉम युनिट, याच्यामध्ये 3 अँगस्ट्रॉम युनिटचे मॉलिक्यूल्स ऑब्झर्व करता येतात. सो मायक्रोस्कोपिक व्यू ऑफ अ सॉलिड, लिक्विड अँड गॅशियस सबस्टन्सेस actually are 3 to 5 angstrom unit, 3 to 10 angstrom unit, and less than that of the 5 angstrom unit. Angstrom is the name of a scientist. So 1 angstrom unit म्हणजे आर्मस्ट्रॉंग म्हणजे काय, 10⁻⁻10 मीटर, हे लक्षात ठेवायचं. ओके. सेकंड डिफरन्शिएटिंग पॉईंट ऑफ सॉलिड, लिक्विड अँड गॅशियस स्टेट इज पार्टिकल्स अरेंजमेंट. आता हा क्वेश्चन टर्म एक्झाम साठी कन्फर्म असते ना, मी आधीच क्लिअर करतोय. सेक्शन सी किंवा सेक्शन डी मध्ये, कारण अजून हे पॉईंट संपले, इथे आपल्या बोर्डवर 5 पॉईंट फक्त आता राहिले, अजून जवळपास 2 पॉईंट पेंडिंग आहेत, जे पॉईंट तुम्हाला पेपरमध्ये लिहावे लागतील. म्हणजे टोटल जर तुम्ही एक पेज जर विचार केला तर सॉलिड अँड लिक्विड अँड गॅशियस स्टेटचे डिफरन्शिएटिंग पॉईंट आपण एक्सप्लेन करू शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही हे सगळं प्रिपेअर करत असाल, फॉर एक्झाम्पल आता त्या टेस्टला नाहीये पण स्टेट्स ऑफ मॅटर हा टॉपिक टर्मला प्रिपेअर करत असाल, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा हा क्वेश्चन करायचा. ओके. जे जे मी दिलेलं आहे नोट्स मध्ये आणि जे सांगतो इम्पॉर्टंट आहे, आत्ताच टेक्स्ट बुक मध्ये मार्क करून ठेवत जा, म्हणजे त्याच्यामध्ये काही डाऊट राहणार नाही, त्यातले क्वेश्चन मोस्ट ऑफ द पडतील. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आहे पार्टिकल्स अरेंजमेंट. आता याच्यामध्ये जे सॉलिड पार्टिकल्स, लिक्विड पार्टिकल्स आणि गॅशियस पार्टिकल, गॅस पार्टिकल जे असतील त्यांचे पेपर एका कंटेनर मध्ये मी ठेवून दिले. म्हणजे माझ्याकडे एक डबा आहे, त्या डब्यामध्ये सॉलिड सबस्टन्सेस ठेवले, दुसऱ्या डब्यामध्ये लिक्विड सबस्टन्सेस ठेवले आणि गॅशियस सबस्टन्सेस तिसऱ्या डब्यामध्ये ठेवले. मग त्याच्यातले जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतील, म्हणजे 1 मोल ऑफ गॅस सॉलिड सबस्टन्स, 1 मोल ऑफ अ लिक्विड सबस्टन्स अँड 1 मोल ऑफ अ गॅशियस सबस्टन्स, याची अरेंजमेंट कशी असेल. सो द पार्टिकल्स आर अरेंज इन अ टाईटली होल्डिंग पोझिशन, म्हणजे ते एकमेकांशी खूप जॉईन झालेले असतात, बाइंड झालेले असतात. आता याचं बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तर माझ्याकडे कन्सिडर करूया, माझ्याकडे एक रेक्टँग्युलर माझ्याकडे बॉक्स आहे, आणि त्याच्यामध्ये माचीसचे जे बॉक्स असतात मोठे मोठे, म्हणजे एका माचीसच्या बॉक्समध्ये आपल्याकडे भरपूर काड्या असतात, बरोबर आहे. ते तसा माचीसच्या बॉक्सचा एक मोठा बॉक्स जर असेल, माझ्याकडे 10 बॉक्स असतील, तर मी एकमेकांवरती लावून ठेवणार ते, किंवा आंब्याच्या पेटीमध्ये जसं आपण आंबे लावून ठेवतो त्याच्यामध्ये स्पेस राहत नाही. सिमिलरली all these solid particles are tightly held together with each other in case of a container. कंटेनर मध्ये ठेवल्यानंतर सॉलिड पार्टिकल सगळे एकमेकांबरोबर टाईटली होल्डिंग पोझिशन मध्ये असतील. इन केस ऑफ अ लिक्विड स्टेट दे आर लुजली हेल्ड ॲज कम्पेअर्ड टू सॉलिड स्टेट. लुजली हेल्ड म्हणजे काय, समजा मी वॉटर एका बकेट मधून दुसऱ्या बकेटमध्ये वॉटर ओततोय तर त्याच्यावरती बबल्स येतात, बरोबर आहे ना. एका बादलीमधून दुसऱ्या बादलीमध्ये जर आपण पाणी ट्रान्सफर करत असू तर त्याच्यामध्ये बबल्स येतात. याचं रिझन काय, त्याच्यामध्ये डिझॉल्ड ऑक्सिजन प्रेझेंट असतो. म्हणजेच काय, एका बकेटमध्ये ते बबल नव्हते बट दुसऱ्या बकेटमध्ये ते बबल्स क्रिएट झाले, म्हणजे त्याची पार्टिकलची जी ओरिजिनल पोझिशन होती ती कुठेतरी चेंज झालेली दिसते. याचं बेस्ट एक्झाम्पल डिटरमाइन करायचं तर काय करायचं, याच्यामध्ये एक सॉलिड सबस्टन्स डिझॉल्व्ह होणारा टाकायचा आणि एक अनडिझॉल्व्ह होणारा सबस्टन्स टाकायचा. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एका प्लास्टिक बॉटलचं समजा लीड असेल, म्हणजे झाकण असेल, ते समजा मी त्याच्यामध्ये टाकलं. थम्सअपची बॉटल आहे माझ्याकडे आणि त्याच्यावरचं मी झाकण काढलं आणि पाण्यामध्ये टाकलं, पहिला पार्ट झाला. आणि त्याच बादलीमध्ये समजा मी सोडियम क्लोराईड किंवा शुगर मॉलिक्युल्सचे क्रिस्टल्स टाकले, शुगरचे क्रिस्टल टाकले. ओके. आता ते शुगरचे क्रिस्टल समवॉट टाइम नंतर डिझॉल्व्ह होऊन जातील, बरोबर आहे. But in case of a plastic bottle lid, it cannot be dissolved in the water because there is no any tendency to form hydrogen bonds. So that's why they are loosely held with each other आणि त्याची पोझिशन डिफरंट झालेली दिसेल आपल्याला. तर जिथे कुठे झाकण ते पडलेलं असेल, दुसऱ्या बकेटमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर पाणी, तिथेच झाकण ते नसणार, त्याची पोझिशन बदललेली असेल, मुवमेंट होणार. ओके. इन केस ऑफ अ गॅशियस सबस्टन्सेस दे आर मोर लूजली हेल्ड टू इच अदर. जनरली गॅशियस सबस्टन्सेसचं बेस्ट एक्झाम्पल आहे एलपीजी, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. मध्ये आपण जेव्हा सिलेंडरमध्ये गॅशियस मॉलिक्युल्स असतात ते पहिली त्याची स्टेट असते लिक्विड, म्हणून तो हेवी सिलेंडर लागतो. आणि जसं जसं गॅस त्यातला संपत जातो त्याप्रमाणे त्याचं वेट असेल, वजन असेल, ते कमी कमी व्हायला लागतं. म्हणजेच काय, मोर लुजली हेल्ड विथ इच अदर. ओके. मीन्स गॅशियस मॉलिक्युल सगळ्यात काय असतात, एकमेकांपासून विखुरलेले असतात. आता हे डिटरमाइन करायचं झालं, एक सिम्पल डायग्राम ड्रॉ करायची. समजा हा एक कंटेनर आहे असं कन्सिडर करूया. ह्याच्यामध्ये जे सॉलिड पार्टिकल्स असतील ते असे असतील, टाईटली हेल्ड असणार, एकमेकांच्या जवळ असणार खूपच. ओके. इन केस ऑफ अ लिक्विड स्टेट एकमेकांच्या जवळ असणार आहे, पण तरी त्या मानाने त्यांच्यापेक्षा ऍज कम्पेअर्ड टू सॉलिड स्टेट ह्याच्यामध्ये थोडं जरी डिस्टन्स असेल, एकमेकांमध्ये डिस्टन्स आहे, हे एकदम क्लोजली हेल्ड आहे, लुजली हेल्ड आहे. ओके. आणि इकडचा जो पार्ट आहे मोर लुजली हेल्ड, त्याच्यामध्ये काय दाखवायचं,
दोन पार्टिकल्स मध्ये खूप सारं डिस्टन्स आहे असं दाखवायचं. ह्याच्यामध्ये पार्टिकल डिस्टन्स कमी दाखवलं, ह्याच्यामध्ये खूपच कमी आणि ह्याच्यामध्ये जास्त आहे. ओके, सो दिस इज द वे ऑफ रिप्रेझेंटिंग द सॉलिड, लिक्विड एज वेल एज द गॅशियस स्टेट ऑफ अ मॅटर इन केस ऑफ अ कंटेनर. थर्ड पॉइंट ऑफ युअर डिफरन्शिएटिंग इज मुवमेंट्स ऑफ पार्टिकल. आता जनरली हे टाईटली आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल कन्सिडर करूया हा रेल्वेचा डबा आहे असं कन्सिडर करूया. त्याच्यामध्ये 105 सीट्स अवेलेबल आहेत, 105 सीट्स अवेलेबल आहेत. पण त्याच्यामध्ये जी लोक बसलेली आहेत किंवा लोक चढलेली आहेत त्यांची अमाऊंट आहे 493. आता बघा 105 एवढ्या सीट्स अवेलेबल आहेत, म्हणजे एक्सपेक्टेड असं होतं 105 लोकांनी त्याच्यामध्ये बसावं. ओके, आणि त्यांनी जो काय त्यांचा प्रवास करायचा असेल तो करावा, पण तसं झालेलं नाहीये. हे 493 आहे. आता तुम्हालाही माहिती आहे मुंबईमध्ये जर अशा प्रकारच्या लोकल्समध्ये जी काही लोक असतात ते आपल्याला काय करावं लागत नाही, फक्त उभं राहिलं ते आपल्याला बरोबर घेऊन जातात ते, बरोबर आहे. म्हणजे दे आर टाईटली हेल्ड विथ इच अदर, म्हणजे त्यांच्यामधलं डिस्टन्स, मी असं नाही, आता मी समजा याच्यामध्ये उभा असेल 493 मध्ये वन ऑफ द पर्सन आहे मी, असं कन्सिडर करूया, तर मला मुवमेंट करता येणार नाही ना. हा माणूस इकडे जाऊ शकत नाही किंवा हा माणूस लेफ्ट साईडला पण येऊ शकत नाही, कारण त्याची पोझिशन फिक्स झाली. म्हणजेच काय, त्याच्यामधल्या पार्टिकल्सची अरेंजमेंट फिक्स असेल. जर पोझिशन फिक्स असेल तर तो मुवमेंट करू शकत नाही. सो इट कॅन नॉट मूव्ह in case of a solid particle. So solid particles are tightly held with each other or neighboring substances, so that's why they cannot move from one particle to another particle or one position to another position. Similarly, for in case of a liquid state, it can move with a small distance. आता याचं रिझन काय, या शेवटच्या पर्सनला किंवा या शेवटच्या ॲटमला इकडे थोडीशी स्पेस अवेलेबल आहे, म्हणजे तो कंटिन्युअसली काय होऊ शकतो, मुवमेंट थोडीफार तरी करू शकतो ऍज कम्पेअर्ड टू सॉलिड सबस्टन्सेस. अँड गॅशियस सबस्टन्सेस मध्ये खूपच स्पेस आहे, त्यामुळे दे कॅन मूव्ह इन एनी डिरेक्शन फ्रॉम ऑर इन रॅन्डम स्पीड, फास्ट मोशन मध्ये. रॅन्डम म्हणजे काय, फास्ट. सो दे कॅन मूव्ह इन अ रॅन्डम मोशन. आता ह्याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तर मॅजिक बॉल्स असतात बघा. ओके, मॅजिक बॉल्स जेव्हा आपण एक समजा आपण वॉल वरती टाकला, कन्सिडर करूया, तर तो व्हॉलीबॉल जेवढा उडतो तेवढा मॅजिक बॉल त्याच्यापेक्षा जास्त भरपूर उडतो, रॅन्डम स्पीड असतो, कारण त्याचं त्याचं जे वेट असेल किंवा त्याची जी स्पेस आहे मुवमेंट करण्याची जी त्याची टेंडन्सी आहे ती हायर आहे. सो जनरली गॅशियस मॉलिक्युल्स कॅन मूव्ह इन अ रॅन्डम मोशन. आणि ह्या तिघांमध्येही मुवमेंट कोणाची जास्त होत असेल सगळ्यात जास्त, तर गॅशियस सबस्टन्सची. त्याच्या खालोखाल लिक्विड सबस्टन्स आणि सॉलिड सबस्टन्स मूव्ह होत नाही. ओके, तुम्ही एखादी चेअर तुमच्या घरामध्ये एका रूम मध्ये ठेवून दिलेली असेल तर दुसऱ्या ठिकाणी मूव्ह झालेली नसेल, जर कोणी उचलली दुसऱ्याकडे नाही तर. ओके, सिमिलरली शेप अँड व्हॉल्यूम ऑफ द सबस्टन्सेस, सॉलिड सबस्टन्सेस, जनरली दे शोज डिफायनाइट साईज अँड शेप. मग अशीच मी म्हटलं एक बॉक्स घेतलेला आणि त्याच्यामध्ये माचीसचे बॉक्स भरपूर सारे मी अरेंज करून ठेवले, किंवा आता सुद्धा तुमच्या कबर्ड मध्ये तुम्ही जेव्हा कबर्ड ओपन करता त्याच्यामध्ये जो कबर्ड मधला एक काय असतो कंपार्टमेंट असते, त्याच्यामध्ये तुमचे कपडे ठेवलेले असते, तर ते एकावर एक ठेवलेले असतात, रचून ठेवलेले असतात, बरोबर आहे. समजा तो कबड पूर्ण भरलं ते, त्याच्यानंतर तुम्ही परत कपडे ठेवू शकता का, तुम्ही ठेवू शकता. पण त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो, त्या कबड मध्ये असणाऱ्या कपड्यांची जी काही टेंडन्सी असेल, जर समजा ते प्रेस केलेले असतील, इस्त्री केले असेल तर इस्त्री मोडणार. सिमिलरली एखाद्या बॉक्समध्ये मी मॅचेसचे बॉक्स ठेवून दिलेले आहेत सगळे, ओके, आणि आता तो बॉक्स पॅक झालाय. आता त्याच्यामध्ये मी अजून काहीतरी अजून मी 2-3 बॉक्स मॅचेसचे बॉक्स मी अजून ऍड करू इच्छितोय, करू शकत नाही, कारण त्याचा व्हॉल्यूम किंवा त्याचा शेप फिक्स आहे. म्हणजेच जो काही सॉलिडचा शेप असेल तो काय करतो, कंटेनरचा जो जेवढा शेप असेल त्याच्यामध्ये तेवढे सॉलिड सबस्टन्सेस राहू शकतात. याच्यामध्ये सुद्धा डिफायनाइट वॉटर आहे, माझ्याकडे 2 लिटरची एक बॉटल आहे, त्याच्यामध्ये 2 लिटर एवढंच वॉटर राहू शकतं ना, त्याच्यामध्ये 3 लिटर एवढं वॉटर होऊ शकत नाही, म्हणून त्याच्यावरती मेन्शन केलं असतं त्याचा व्हॉल्यूम. सो इट टेक्स द शेप ऑफ अ व्हॉल्यूम एज वेल एज अ कंटेनर. सिमिलरली फॉर गॅशियस मॉलिक्युल्स ऑल्सो, they contain or they acquire some shape as well as the volume of the container. एलपीजीच्या सिलेंडरमध्ये जो काही गॅसचा सिलेंडरचा जो शेप असेल तोच तो एलपीजी, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस अक्वायर करतो ना. म्हणजेच काय, ह्या तिघांचाही डिफायनाइट साईज अँड शेप ऑफ कंटेनर हे कशावर डिपेंड करतात, कंटेनर वरती डिफाईन करतात. जिथे जिथे कंटेनर जसा मोठा असेल तेवढा अमाऊंट ऑफ गॅस, तेवढा अमाऊंट ऑफ सॉलिड, तेवढे अमाऊंट ऑफ लिक्विड त्याच्यामध्ये अक्वायर होऊ शकतात. समजा साईज ऑफ कंटेनर, शेप, व्हॉल्यूम त्याचा खूपच लेस असेल तर त्याच्यामध्ये असणारे कन्स्टिट्युएंट पार्टिकल पण टेंडन्सी त्याची लेस असणार आहे, म्हणजे तो हायर अमाऊंट मध्ये काय करू शकत नाही, मुवमेंट नाही करू शकत. नेक्स्ट आहे इंटर मॉलिक्युलर स्पेस. इंटर मीन्स इन बिटवीन, मॉलिक्युल मीन्स दोन मॉलिक्युलच्या मधलं, आणि स्पेस म्हणजे त्याच्याकडे डिस्टन्स. सो दोन मॉलिक्युल मधलं डिस्टन्स कसं असतं आपल्याला सांगायचंय. सो दोन सॉलिड मॉलिक्युल मधलं डिस्टन्स असतं व्हेरी स्मॉल. बाय दिस इज सो बिकॉज ते टाईटली हेल्ड असतात, ते एकमेकांपासून मुवमेंट नाही करू शकत, त्यामुळे त्यातला डिस्टन्स खूपच कमी असतं. याच्यामध्ये मॉडरेट डिस्टन्स असतं आणि लार्ज, याच्यात दिसत आहे ना डायग्राम वर, याच्यामध्ये मॉडरेट डिस्टन्स, याच्यामध्ये लार्ज डिस्टन्स आहे इन केस ऑफ
gaseous molecule. Similarly, effect of temperature. Next point is the effect of temperature. तुम्ही काय करा, याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. मी तुम्हाला याची नंतर पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये नोट सेंड करेन. अदरवाईज तुम्हाला स्टडी मटेरियल सेक्शन मध्ये पिक सेंड करेन याचा आजच्या डेटने. ओके, म्हणजे तुम्हाला समजेल की स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये हे क्वेश्चन्स आहेत किंवा हा क्वेश्चन येऊ शकतो. बाकी लिहून वगैरे आता काही घेऊ नका, आता तेवढा तुमच्याकडे टाइम पण नाहीये. सो बेटर वे तुम्ही काय करत चला, जेव्हा आपलं लेक्चर संपतं तेव्हा तुम्ही तो क्वेश्चन जो आहे टेक्स्टबुक समोर ठेवा. मी ठेवलेली जी नोटबुकचा जो पिक तुम्हाला सेंड केलेला असेल तो समोर ठेवा आणि त्याच्यामधनं तुम्हाला जेवढं इझी पडतंय किंवा समजतंय त्या सिम्पल लँग्वेज मध्ये तुम्ही ते सगळं प्रिपरेशन करायला घ्या. प्रिपरेशन करायचं म्हणजे नेमकं करायचं काय, सॉलिड, लिक्विड एज वेल एज द गेशियस सबस्टन्सेस मध्ये जे डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स आहेत, डिफरन्शिएटिंग पॉईंट्स आहेत ते कव्हर करायचे. ओके, सो जर ते तुम्हाला पॉसिबल असेल तर त्या फॉर्मॅटमध्ये करा. आणि सेकंडली, समजा डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स तुम्हाला आता समजलेले आहेत, क्लिअर झाले आहेत, तर ते लिहून काढा. नुसतं लर्न करू नका. ऍक्च्युली इट इज अ थिअरी, पार्ट ऑफ थिअरी, नो डोंट नाऊ. बट ते जे लिहून काढणार ना तुम्ही ते तुमच्या नोटबुकमध्ये करा, म्हणजे वेगळ्या नोट्स परत लिहायला वेळ घालवायला. ओके, दिस इज युअर फिफ्थ पॉईंट, इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स. नेक्स्ट पॉईंट इज द इफेक्ट ऑफ टेम्परेचर. ऍक्च्युली जिथे जिथे सेपरेशनचं डिस्टन्स कमी असतं तिथे इफेक्ट ऑफ टेम्परेचर पण कमी असतो. म्हणजे थोडक्यात काय असणार, जर इंटरमॉलिक्युलर स्पेस सॉलिडमध्ये जास्त असेल तर सॉलिडसाठी इफेक्ट ऑफ टेम्परेचर खूपच कमी असेल, त्याच्यामध्ये मॉडरेट असेल आणि त्याच्यामध्ये लार्ज डिफरन्स आपल्याला दिसेल. म्हणजे टेम्परेचरचा त्याच्यावरती काही इफेक्ट होतो का, तर टेम्परेचरचा इफेक्ट होतो. लिक्विडचं कन्व्हर्जन गॅशियस स्टेटमध्ये होतं आणि गॅशियस स्टेटचं कन्व्हर्जन टेम्परेचर जर त्याचा आपण इन्क्रीज केलं त्याची डेन्सिटीवरती होत असतो. ओके, सो हे इम्पॉर्टंट आहे. Effect of temperature is observed in case of a solid state is very very small. Effect of temperature in case of a liquid is moderate, and effect of temperature in case of a gaseous state is also larger or higher. Okay, जर समजा कॉम्प्रेशन किंवा कंपॅरिझन करायचं झालं किंवा कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर बघायचं झाला तर जनरली गॅशियस सबस्टन्सेस आर कॉम्प्रेसिबल इन नेचर अँड सॉलिड सबस्टन्सेस आर नॉन कॉम्प्रेसिबल. मग लिक्विडचं काय करायचं, सम अमाऊंट ऑफ लिक्विड जे आहे त्याची कॉम्प्रेसिबिलिटी जास्त असते. कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे काय, एका हायर प्रेशर अंडर आपण ते बंद करून ठेवू शकतो. गॅशियस मॉलिक्युल आपण हायर प्रेशर अंडरच ठेवतो ना. एलपीजीच्या सिलेंडरमध्ये आपण वरनं प्रेशरच अप्लाय करतो, म्हणजे ते काय प्रेशर अप्लाय करतो याचा मिनिंग काय होतो, कॉम्प्रेसिबल आहे गॅशियस मॉलिक्युल इन केस ऑफ ॲज कम्पेअर्ड टू सॉलिड ॲज वेल एज अ लिक्विड. सो ऍक्च्युअली देअर आर 7 पॉईंट्स. आता मी इथे बोर्डवरती तुमचे 5 घेतलेत. 6वा पॉईंट कुठला सांगितला, इफेक्ट ऑफ टेम्परेचर. आन्सर सेम राहणार. इथे तुम्ही फक्त 6वा पॉईंट येणार इफेक्ट ऑफ टेम्परेचर. हा हे आन्सर सेम राहणार, स्मॉल, मॉडरेट अँड लार्ज आहे तसंच राहणार. त्यामुळे इथेच खाली लिहिला तरी चालेल इंटरमॉलिक्युलर फोर्सेस नंतर की इफेक्ट ऑफ टेम्परेचर. आणि लास्ट आहे कॉम्प्रेसिबिलिटी. सो जनरली सॉलिड केसमध्ये लो कॉम्प्रेसिबिलिटी, लिक्विड स्टेटमध्ये मॉडरेट कॉम्प्रेसिबिलिटी आणि गॅशियस स्टेटमध्ये हायएस्ट कॉम्प्रेसिबिलिटी. ओके, कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे अंडर हायर प्रेशर ते स्टोअर करून ठेवू शकतो आपण. सेक्शन सी किंवा सेक्शन डी मध्ये हा क्वेश्चन मात्र कन्फर्म येणार, सॉलिड, लिक्विड अँड गॅशियस स्टेट तर डिस्टिंग्विशिंग पॉइंट्स ऍज अ स्टेट्स ऑफ मॅटर एक्सप्लेन करा. हा क्वेश्चन कन्फर्म पेपर मध्ये असेल. सर बोला सर, मॉडरेट म्हणजे काय? मॉडरेट म्हणजे इंटरमिडिएट, इन बिटवीन. खूप जास्त पण नाही आणि खूप स्मॉल पण नाही. स्मॉल आणि म्हणजे बघा याला 0 मार्क आहे, याला 100 मार्क्स आहेत, म्हणजे हा मॉडरेट असणार तो 50 असेल. असं इन बिटवीन लार्ज अँड स्मॉल त्याला मॉडरेट असं म्हटलं जातं. अंडरस्टूड? रोहन क्लियर आहे आता? येस सर. ओके, सो द नेक्स्ट पॉइंट ऑफ युअर सिलेबस इज इंटरमॉलिक्युलर फोर्स. आता ह्या टोटल टॉपिक मध्ये जे काही इम्पॉर्टंट आहे त्याच्याबद्दल डिस्कस करायचं झालं तर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणजे आतापासून जो पॉइंट आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत तो इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. देर आर टाइप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस एटसेट्रा एटसेट्रा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्यात महत्वाचा किंवा इम्पॉर्टंट कुठला पॉईंट असेल तर तो आहे. त्याच्यातले 4 टाइप्स आहेत, 4 किंवा 5 टाइप्स आहेत तुमच्या पेपरमध्ये. पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू त्यातले परत कुठले इम्पॉर्टंट येतात आणि काय काय पेपरमध्ये विचारलं जाणार आहे ते आधी डिस्कस करूया. म्हणजे तुमची टेंडन्सी तशी राहते की येस हे इम्पॉर्टंट असं सरांनी सांगितलंय, याच्यावरती जास्त जरा प्रिपरेशन आपल्याला करायला पाहिजे वगैरे वगैरे. ओके, आता सगळ्यात पहिल्यांदा देर आर various types of intermolecular forces
अँड व्हॉट इज मीन बाय इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आता ते इंटरमॉलिक्युलर फोर्सेसचे टाइप्स, एकदा एक क्वेश्चन असा येतो 2 मार्काला, डिफाईन इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, स्टेट द टाइप्स. स्टेट याचा अर्थ फक्त नावं लिहायची. आणि समजा मी असा क्वेश्चन एखादा विचारला की एक्सप्लेन इन डिटेल हायड्रोजन बॉन्डिंग अँड आयर्न डायपोल इंटरॅक्शन. ओके, सो हे दोन्ही टाइप्स मग तुम्हाला मात्र एक्सप्लेन करावे लागतील. आता एक्सप्लेनेशन मध्ये काय नेसेसरी आहे, तुम्ही आता काहीही लिहून घेत नाही. आता ही पहिली गोष्ट, लिहून काही घ्यायचं नाहीये. मी जे जे तुम्हाला, ओके, आता आवाज क्लिअर येतोय? आवाज क्लिअर येतोय माझा तुमच्यापर्यंत? ओके ओके, ठीक आहे. जिथे ज्या ज्या पॉइंटला मी सांगेन तुम्हाला की हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, हा पॉइंट पेपरमध्ये या फॉर्मॅटमध्ये लिहायचा किंवा याच्यावरती असा VSA टाईप क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, असे काही क्वेश्चन्स आहेत. त्याच्यामध्ये ऑर्डर ऑफ रिॲक्शन्स वगैरे असं आपण म्हणतो, ऑर्डर कशी असते, म्हणजे हा सगळ्यात हायली रिॲक्टिव्ह असतो, दुसरा लेस रिॲक्टिव्ह, त्याच्यापेक्षा लेस रिॲक्टिव्ह, त्याच्यापेक्षा लेस रिॲक्टिव्ह, असे जे ऑर्डर्स असतात त्या पेपरमध्ये जास्त करून एक्झामिनर विचारतात. आणि ती जर समजा ह्याचा कुठला तरी एकच टाईप विचारला गेला, म्हणजे टाइप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स अट्रॅक्शन मधला कुठला तरी एकच पॉईंट समजा विचारला गेला, तो 2 किंवा 3 मार्कांसाठी असेल. सगळं वन बाय वन डिटेलमध्ये बघूया. सगळ्यात पहिला पॉईंट, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस मीन्स व्हॉट. ओके, तुम्ही काल जी बुक्स घेऊन गेलेले आहात दोघही जण, त्याच्यामध्ये क्वेश्चन बँक नावाची एक सिरीज आहे बघा. क्वेश्चन बँक नावाची एक सिरीज आहे, त्याच्यात पुस्तकाचंच नाव आहे क्वेश्चन बँक. त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीची जी तुमच्याकडे, मी मॅथ्स तुमच्याकडे नाहीच आहे, बरोबर ना? मॅथ्स तुमचा सब्जेक्टच नाही, त्यामुळे तुम्ही दिलं नाही. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ह्या बुकमध्ये क्वेश्चन आन्सर जी टेक्स्ट बुकच्या अंडर दिलेली आहेत ना, ती सगळी कव्हर होतात. म्हणजेच समजा तुम्हाला आता नोट्स लिहून काढायचे नाहीयेत, फक्त क्वेश्चन आन्सर्स लर्न करायचे आहेत. तर कुठले कुठले क्वेश्चन कसे कसे मी सांगतोय ते फक्त नोट डाऊन करून घ्या आणि त्याच्यावरनं ती आन्सर तिकडे सर्च करा. ती सुद्धा करेक्ट आन्सर्स आहेत. ते बुक्स खूप छान आहे. त्याच्यामध्ये जे MCQचा पार्ट आहे ना, तो खूप मस्त आहे. जरा तुम्ही म्हणजे कधी बघितलं असेल घरी गेल्यानंतर, तेच आता तुम्ही आज आता स्टेट्स ऑफ मॅटर बघितला, चालू केलाय म्हटलं, तो ओपन केला तरी चालेल, पण ते क्वेश्चन खूप चांगले प्रिपेअर करा. आणि मी नोट्स का दिल्या, कारण टेक्स्ट बुक मध्ये भारंभार दिलेलं आहे, म्हणजे त्या बुकमध्ये सुद्धा एका पेजवरती सगळ्या डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स 12 दिलेले असतील. आणि मी समजा तुम्हाला सांगतोय आता 3 मार्काला क्वेश्चन येणार आहे, तर 12 पॉईंट्स एक्सपेक्टेड नाहीयेत नक्कीच. मग किती पॉईंट्स एक्सपेक्टेड आहे, तर जवळपास ती 2 to 4 पॉईंट्स किंवा 4 to 6 पॉईंट्स एवढे एक्सपेक्टेड आहेत, असं आपण कन्सिडर करतो. ओके, सो हा जो सगळा पार्ट आतापर्यंत कव्हर केलेला आहे डिटेलमध्ये, तो सगळ्याच्या सगळा पार्ट एक्झाम मध्ये उतरवायचा असेल तर त्यासाठी काय करायचं, तर त्यासाठी शॉर्ट नोट्स पाहिजेत. म्हणून मी स्वतः हँड रिटन नोट्स दिलेत. म्हणजे तुमचा आता रोल काय असेल, सगळ्यात पहिल्यांदा सरांनी जो पार्ट घेऊन शिकवून झालाय त्याच्यानंतर सर काय नोट्स पाठवतात ते बघायचं. त्याच्यामध्ये आणि टेक्स्ट बुक मधलं आणि तुमच्या मी दिलेल्या बुक मधलं नोट्सचं जे बुक आहे ते, त्या बुक मधले कम्पेअर करायचे पॉईंट सगळेचे सगळे. आणि हे तीनही पॉईंट्स कम्पेअर केल्यानंतर जे सिम्पल वाटेल तुम्हाला त्यातलं प्रिपेअर करा. मला गॅरंटी आहे बुक मधला पार्ट आहे त्याच्यामध्ये व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन, 2 मार्क्सचे क्वेश्चन आणि 1 मार्क्सचे क्वेश्चन, दॅट इज MCQ सफिशियंट आहे एवढा प्रिपरेशन करायला. बट जिथे लेंदी क्वेश्चन्स आहेत किंवा काय समजायला डिफिकल्ट जाते, हा तुमचा चॉईस राहील टोटली, की मी बुक मधलं करेन, सरांच्या नोट्स मधलं करेन. कारण ह्या नोट्स आहेत ते स्वतः मी हँड रिटन काढलेले आहेत नोट्स, त्यामुळे त्याच्यामध्ये सिम्पल लँग्वेज मध्ये मी ते एक्सप्लेन केलंय. कारण सगळेच स्टुडंट हे इंग्लिश मिडियमचे नसतात. 10th स्टँडर्डला मराठी मीडियम असणाऱ्या स्टुडंट मध्ये मला भीती असते की मग एवढं डिफिकल्ट इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज व्हॉट, डिस्पर्शन फोर्सेस मीन्स व्हॉट, आयन डायपोल इंटरॅक्शन, डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन, व्हॉट इज मीन बाय डायपोल, हे सगळं डिटेलमध्ये त्यांना माहिती नसतं. मग ते माहिती करून देण्यासाठी म्हणून मी माझ्या सिम्पल लँग्वेज मध्ये मी त्या नोट्स प्रिपेअर केल्या. सो तुम्ही त्याचं कुठलंही मटेरियल युज केला तरी चालेल, फक्त एक MCQ आणि BSC आणि 1 मार्क्सचे क्वेश्चन और 2 मार्क्सचे क्वेश्चन साठी मी दिलेलं बुकच युज करायचं. ओके, बाकी काही कुठलंही मटेरियल युज नाही करायचं. टार्गेट नको, नवनीत नको, काय नको. ओके, नवनीत मध्ये मिस्टेक्स आहे, टार्गेट मध्ये नंबर ऑफ टॉपिक्सची जी रेंज आहे 25% रिडक्शन, तो पार्ट रिमूव्ह केलेला नाहीये. ओके, आणि हे जे अपडेटेड बुक आहे ते 2020-21 साठी आहे, तुमच्या इयर साठी आहे. सो तुम्ही त्याच्यामध्ये काही टेन्शन घेऊ नका, तेवढं फक्त प्रिपेअर करा. मला वाटतं त्याची अमाऊंट मला रोहनने फक्त पेंडिंग आहे, रोहनची 3700 अमाऊंट होते त्याची, 3700 ₹3700.
आणि मला वाटतं काल ओमने काहीतरी रात्री ऑनलाईन गुगल पे वरती काहीतरी ट्रान्सफर केले. ठीक आहे चालेल. नेक्स्ट पार्ट सर इन हा बोला. सर तुमच्या गुगल पेला जो नंबर आहे तो व्हॉट्सअपवर सेंड करून ठेवाल. हा मी तुला सेंड करून ठेवतो चालेल. तुझ्या पर्सनलला सेंड करून ठेवतो. हा सर. Next part is intermolecular forces. Okay, so what is mean by intermolecular forces? आता इंटर आणि इंट्रा मधला डिफरन्स आधी लक्षात घ्यायला पाहिजे. इंट्रा म्हणजे विदिन इट सेल्फ, म्हणजे असं ना तुमच्या बॉडीमध्ये काहीतरी रिॲक्ट. फॉर एक्झाम्पल तुम्ही आज काय कोणाचा तरी बर्थडे आहे असं आपण कन्सिडर करूया, आणि तुम्ही बर्थडेच्या दिवशी त्याच्याकडे घरी जाणार आहात, जो ज्याचा कोणाचा बर्थडे त्याच्या घरी जाणार आहात. त्याच्या घरी गेल्यानंतर तुम्ही आला काहीतरी केक वगैरे दिलं, सर्व केलं, तुम्ही घेतलं, ते खाल्लं. ओके, त्याच्यानंतर तुम्ही सगळे फ्रेंड्स मिळून कुठेतरी बाहेर हॉटेलमध्ये वगैरे कुठेतरी गेलात. हॉटेलमध्ये असणारं पाणी वगैरे तुम्ही तेव्हा काय जाणवत नाही, पाणी वगैरे पिऊन झालं, सगळं खाऊन वगैरे मस्त मजा करून झाली. संध्याकाळी आल्यानंतर रात्री किंवा झोपच लागत नाही किंवा खूप तहान लागते. याचं रिझन काय, चाललेलं असतं चायनीज काहीतरी बाहेर, आणि ते कुठल्या तेलामध्ये करतात आणि काय करतात त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये न गेलेलंच जास्त चांगलं. सो जो पार्ट आपल्याला आहे जाणवायला लागतं की नाही, रेग्युलरचं जेवण जेवल्यानंतर मला असं कधी त्रास होत नाही, पण आज मला ऍसिडिटी होती. ओके, म्हणजे धिस रिॲक्शन इज जनरली कॅरिड आउट इन युअर बॉडी इटसेल्फ. तुमच्या बॉडीच्या मध्येच ती असं होतं काय, माझ्या पोटामध्ये ऍसिडिटी झाली दुसऱ्याला त्रास होतो असं होणार नाही. मिनिंग काय, इंट्रामॉलिक्युलर याचा अर्थ स्वतःच्या बॉडीमध्येच होत नसेल. आणि इथे आपण घेतोय इंटर. इंटर म्हणजे इन बिटवीन टू. इन बिटवीन टू म्हणजे काय, कन्सिडर करूया एक पर्टिक्युलर मॉलिक्युल आहे. फॉर एक्झाम्पल असेल H2O असेल मॉलिक्युल, याच्यामध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन अँड हायड्रोजन असा मॉलिक्युल आहे H2O, बरोबर आहे. सिमिलरली इथे मी दुसरा मॉलिक्युल घेतला H2O, हा दुसरा मॉलिक्युल आहे. आता इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट आहे ऑक्सिजन आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट आहे हायड्रोजन. ह्याच्यामध्ये जे इंटरॅक्शन असेल डॉटेड लाईनने दाखवलेलं त्याला आपण म्हणतो हायड्रोजन बॉन्डिंग ऑर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. ओके, म्हणजे इंटरमॉलिक्युलर याच्यासाठी दोन मॉलिक्युल्स इसेन्शियल असतात, बट इंटरमॉलिक्युलर मध्ये एकाच मॉलिक्युल मध्ये काहीतरी रिएक्शन होत असतात. म्हणजेच एकाच मॉलिक्युल मध्ये जी काही रिएक्शन असेल, म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन, हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन, याच्यामध्ये जी काही इंटरॅक्शन होत असेल त्याला आपण म्हणणार इंट्रामॉलिक्युलर. आणि दोन मॉलिक्युल्स मध्ये जर इंटरॅक्शन होत असेल त्याला आपण म्हणणार इंटरमॉलिक्युलर forces of attraction. So actually what is mean by intermolecular forces of attraction? So these are the attractive or repulsive forces of interaction between two molecules or neighboring molecules. म्हणजेच काय, आता जसं आपण दाखवलं तसं H2O मॉलिक्युल आहे आणि इकडे मॉलिक्युल आहे समजा HCl. ओके, हे दोन मॉलिक्युल्स डिफरंट आहे. मग या पहिल्या हा मॉलिक्युल आहे, फर्स्ट मॉलिक्युल हा आहे सेकंड, टोटली डिफरंट आहे. ते बोर्डवरती दिसतंय, इथे क्लोरीन आहे, इथे कुठे क्लोरीन दिसतच नाहीये, इथे ऑक्सिजन आहे, इथे कुठे ऑक्सिजन दिसतच नाहीये. मग पहिल्या मॉलिक्युलचा ऑक्सिजन आणि दुसऱ्या मॉलिक्युलचा हायड्रोजन ह्याच्यामध्ये जे काही इंटरॅक्शन असेल त्याला आपण म्हणणार इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. ओके, आता हे अट्रॅक्शनच आहे की रिपल्शन हे समजणार कसं, जर समजा ह्याच्यावरती चार्ज अपोजिट असेल, ऑक्सिजनवरचा चार्ज असतो निगेटिव्ह म्हणून आपण त्याला इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणतो, हायड्रोजन वरती चार्ज असतो पॉझिटिव्ह, सो दॅट्स वाय दे आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कंपाऊंड. सो इलेक्ट्रोनिगेटिव्ह अँड इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कंपाऊंड्स मध्ये किंवा मॉलिक्युल्स मध्ये जे काही इंटरॅक्शन असेल त्याला तुम्ही कन्सिडर करणार इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, अट्रॅक्टिव्ह ऑर रिपल्सिव्ह फोर्सेस. अट्रॅक्शन कधी असेल जेव्हा अपोजिट चार्जेस असतील तेव्हा, आणि रिपल्सिव्ह फोर्सेस कधी असतील जेव्हा सेम चार्ज असेल, म्हणजे हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन ह्याच्यामध्ये रिपल्सिव्ह फोर्सेस असणार, हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन ह्याच्यामध्ये रिपल्सिव्ह फोर्सेस असणार, हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन मध्ये रिपल्सिव्ह फोर्सेस. आणि ऑलवेज रिपल्सिव्ह फोर्सेस रिपेल विथ इच अदर, म्हणजे ते एकमेकांच्या जवळ जात नाही, एकमेकांना काय म्हणतात, एकमेकांना लांब ढकलतात ते. ओके, हे लक्षात ठेवायचं. सो ऍक्च्युअली अट्रॅक्टिव्ह अँड रिपल्सिव्ह फोर्सेस आर डिपेंड्स अपॉन द चार्जेस present on that particular elements or molecules. Okay, so this is your first introductory part, that is intermolecular forces. Now याच्या प्रॉपर्टीज काय काय डिटरमाइन करू शकतो आपण.
जनरली इंटरमॉलिक्युलर फोर्सेस इम्पॉर्टंट काय आहे त्याचा सेकंड पॉईंट बघूया. That intermolecular forces generally correlate with its physical properties. Okay, they are correlate with their physical properties. Physical properties म्हणजे काय? Melting point, boiling point, refractive index, okay, viscosity, density, turbidity. ओके, सो दीज आर सम फिजिकल प्रॉपर्टी. म्हणजे हे कसं आयडेंटिफाय करायचं? आता मी इथे H2O म्हणजे वॉटर मॉलिक्युल घेतलाय, म्हणजे वॉटरचा मेल्टिंग पॉईंट आपण डिटरमाइन नाही करू शकत, बट वॉटरचा बॉइलिंग पॉईंट डिटरमाइन करू शकतो. वॉटर समजा बॉईल झालं, त्याला आपण म्हणणार ज्या टेम्परेचरला टोटल कन्व्हर्जन लिक्विडचं कन्व्हर्जन वेपर फेज मध्ये गेलंय त्याला बॉइलिंग पॉईंट म्हणू शकता. समजा मी वॉटरच ठेवलंय पण तो आईसच्या फॉर्मॅटमध्ये, बरोबर आहे. आईस मधला सुद्धा इलेमेंट काय असतो? वॉटर तर प्रेझेंट असतो ना. मग आईस मध्ये जो काही कंपोनंट आहे त्याचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होणार, त्यालाच तुम्ही त्याचा मेल्टिंग पॉईंट म्हणणार आहात. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.0 हायएस्ट असतो. तो लाईट रेज आपण स्टडी केला एखाद्या फिजिक्स एक्सपेरिमेंट मध्ये. विस्कॉसिटी म्हणजे काय? मुवमेंट ऑफ फ्लो ऑफ अ सॉल्व्हंट फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे जे सेमी सॉलिड लिक्विड असतात ते कसे काय फ्लो होतात, त्याचा फ्लो रेट डिटरमाइन करण्यासाठी विस्कॉसिटी याचं मेजरमेंट घेतलं जातं. एखादे डस्ट पार्टिकल आहे वॉटरवरती स्प्रिंकल केला तर त्याची डेन्सिटी डिटरमाइन करू शकतो आपण. सिमिलरली टर्बिडिटी म्हणजे काय? गढूळ पाणी, म्हणजे फॉर एक्झाम्पल पाण्यामध्ये समजा तुम्ही चॉक पावडर ऍड केला आणि ती स्टर केला, तर तुमचं जे कलर सुरुवातीला जो वॉटरचा प्युअर वॉटरचा कलर असतो आणि नंतरचा कलर असतो त्याला तुम्ही डिटरमाइन करू शकता टर्बिडिटी. सो ऑल दीज आर द फिजिकल प्रॉपर्टीज. आणि ह्या फिजिकल प्रॉपर्टीज डिपेंड कशावरती असतात? इंटरमॉलिक्युलर फोर्सेस वरती. जसं जसे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस इन्क्रीज होत जाणार तसे ह्या फिजिकल प्रॉपर्टीजच्या व्हॅल्यूज मध्ये चेंज येत जाणार. मी चेंज असा वर्ड वापरलाय, हा मी असं नाही म्हणत इन्क्रीज होत जाणार डिक्रीज होत जाणार, हे मी काही बोललो नाहीये. मी काय सांगितलंय, पहिल्यांदा त्याचा बॉइलिंग पॉईंट असेल समजा 78 डिग्री सेल्सिअस, काहीतरी त्याच्यामध्ये सोल्यूट पार्टिकल ऍड केल्यानंतर त्याचा बॉइलिंग पॉईंट असेल 23 डिग्री सेल्सिअस, तो कमी झाला. समजा त्याच कंपाऊंड मध्ये दुसरा सबस्टन्स टाकला तर त्याचा बॉइलिंग पॉईंट असेल 123. म्हणजे दोघांमध्ये डिफरन्स आहे, 23 कुठे, 123 कुठे आणि 73 कुठे. सो ह्या सगळ्याच्या सगळ्या फॉर्मॅटमध्ये ह्या इंटरमॉलिक्युलर फोर्सेस दे प्ले अन इम्पॉर्टंट रोल विथ रिस्पेक्ट टू फिजिकल प्रॉपर्टीज. Okay, so this is your second point. Now there are various types of intermolecular forces of attraction. Now which forces of attraction are there? Actually there are 5 types of interaction. First one is dipole-dipole interaction. Types of intermolecular forces. Don't write anything. I will send you the notes in study material section. Okay. Types of intermolecular forces. त्यातला first type आहे dipole-dipole interaction. Second type is ion dipole interaction. Third type is dipole induced dipole interaction. Fourth one is hydrogen bonding. And fifth one is dispersion or London forces. London is the name of a scientist, it is not London. Okay, so लक्षात ठेवायचं लंडन फोर्सेस म्हणजे काय? नेम, सायंटिस्टचं नेम आहे ते लंडन, त्याने ते डिस्कवर केले म्हणून त्याला लंडन फोर्सेस म्हटलं जातं. लंडनचे फोर्सेस वर असं काही नवीन न्यू इन्व्हेन्शन काही काढू नका. So types of intermolecular forces मध्ये there are 5 types of interactions. First one is a dipole-dipole. आता नावातच आहे dipole-dipole म्हणजे काय? एक डायपोल असणार, दुसऱ्या डायपोल बरोबर काहीतरी इंटरॅक्शन होत असणार. दुसऱ्या पॉईंट मध्ये काय, हे जनरल इंट्रोडक्शन मी सांगतोय, फक्त बेसिक थिंग्स काय काय लक्षात ठेवायच्या, आयडेंटिफाय कसं करायचं कुठला टाईप आहे ते. म्हणून आयन डायपोल मध्ये काय असणार, समजा ह्याच्यातल्या 2 डायपोल आहेत, त्याचा एक कुठेतरी डायपोल मी इथे घेतला कन्सिडर करूया, आणि त्याची इंटरॅक्शन मी आयन बरोबर केली. आयन म्हणजे कोण?
जो Na+ सोडियम कॅटायन, क्लोराईड anion, आयन्स म्हणजे कॅटायन्स आणि अनायन्स जो कोणी जनरेट करतो तो कोण असेल तो. ओके, सो आयन डायपोल इंटरॅक्शन. थर्ड वन इज अ डायपोल इंड्युस्ड डायपोल. आता इंड्युस्ड याचा अर्थ काय, ह्याला म्हटलं जातं इन्स्टंटेनियस. अल्टरनेटिव्ह वर्ड इज इन्स्टंटेनियस. म्हणजे स्मॉल अमाऊंट ऑफ डायपोल जनरेट होतो एका डायपोलमुळे, त्याला आपण म्हणतो इन्स्टंटेनियस. त्यालाच अल्टरनेटिव्ह वर्ड आहे इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन. हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय, त्याच्यामध्ये हायड्रोजन प्रेझेंट असतील. आणि डिस्पर्शन ऑर लंडन फोर्सेस म्हणजे काय, इट इज रिलेटेड विथ द पोलरायझॅबिलिटी. पोलरायझॅबिलिटी. हे देर आर 5 टाइप्स ऑफ इंटरॅक्शन, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. त्यातलं आपल्याला 1 बाय 1 स्टडी करायला जायचं सगळ्यात पहिला आहे डायपोल डायपोल इंटरॅक्शन. आता एक्झॅक्टली डायपोल डायपोल इंटरॅक्शन मध्ये कुठले कुठले पॉईंट पेपरमध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहेत ते 1 बाय 1 बघूया. सगळ्यात पहिला पॉईंट दॅट इज डायपोल डायपोल इंटरॅक्शन. सगळ्यात पहिला पॉईंट, इट इज जनरली रिलेटेड विथ द पोलार मॉलिक्युल्स. मीन्स ऑल टाइप्स ऑफ पोलार मॉलिक्युल्स शोज, all polar molecules experiences this type of interaction, means dipole dipole interaction. Now what is mean by polar molecule? हा एक मोठा डाऊट असणार. पोलार मॉलिक्युल म्हणजे एक्झॅक्टली काय असतात. जनरली पोलार मॉलिक्युल्स आर, म्हणजे त्याला आपण असं कन्सिडर करू शकतो, इफ द कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म बिटवीन 2 इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. बघा मी काय म्हणतोय, तर एक्झाम्पल आधी घेऊया. HCl हा मॉलिक्युल मी इथे घेतला, ह्याच्यावरती चार्ज आहे पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावरती चार्ज आहे निगेटिव्ह. दिस कंपाऊंड इज कन्सिडर्ड एज अ पोलार. म्हणजेच काय, ज्या कुठल्या कंपाऊंडचं डिसोसिएशन किंवा ज्या कंपाऊंडचं हा कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक केल्यानंतर पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन आणि निगेटिव्हली चार्ज anion सेपरेट होतात, ते सगळेचे सगळे मॉलिक्युल पोलार असतात. ओके, बेस्ट एक्झाम्पल इज द वॉटर. H2O मॉलिक्युल ब्रेक केला तर H+ आणि OH- असे आयन जनरेट होतात, म्हणजे तो तुमचा कोण असणार आहे, पोलार मॉलिक्युल असेल. ज्याच्यावरती ही ह्याला डेल्टा प्लस डेल्टा मायनस येण्याचं कारण काय, चार्जेस फक्त डेल्टा लिहितो का आपण, इट इज रिलेटेड विथ द डायपोल मोमेंट. आणि डायपोल मोमेंट म्हणजे काय हे तुम्हाला फिजिक्स मध्ये झालेलं आहे. डायपोल मोमेंट म्हणजे काय, इट इज द मॅग्निट्यूड ऑफ, डायपोल मोमेंट म्हणजे काय, इट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ, काय सांगता तुम्ही त्याला, मॅग्निट्यूड ऑफ एनी पर्टिक्युलर चार्ज स्पेसिस दॅट इज क्यू. मॅग्निट्यूड ऑफ चार्ज, मॅग्निट्यूड ऑफ चार्ज दॅट इज क्यू. ओके, ह्याचा प्रोडक्ट कशा बरोबर असतो, मॅग्निट्यूड ऑफ चार्ज बरोबर त्याचं जे सेपरेटिंग डिस्टन्स असतील ते त्याच्या बरोबर. ओके, सो डिस्टन्स बिटवीन द पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज, डिस्टन्स बिटवीन द पॉझिटिव्ह चार्ज and negative charge. Okay, so this distance means what, q, and multiplied by it is t. Okay, so q into t is nothing but your dipole moment, and generally this dipole moment is indicated by the symbol mu, and that's a unit काय असतं, unit of dipole moment is d by. हे सगळ्यात इम्पॉर्टंट वर्ड आहेत, MCQ साठी येणार आहेत. सो ज्याच्यामध्ये डायपोल मोमेंट असते त्याला आपण म्हणतो डायपोल मॉलिक्युल. डायपोल याचा अर्थ काय, डाय स्टँड्स फॉर 2 अँड पोल स्टँड्स फॉर अपोजिट चार्ज स्पेसिस. पोल कसे जनरेट होतात, एकावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, एकावरती निगेटिव्ह चार्ज असतो. जर हे चार्ज फॉर एक्झाम्पल H2 मॉलिक्युल आहे. ओके, H2 मॉलिक्युल जर मी ब्रेक केला तर याच्यावरती चार्ज येणार H+ आणि याच्यावरती पण चार्ज येणार H+, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाहीये, मीन्स इट इज अ नॉन पोलार मॉलिक्युल. ओके, बट जिथे जिथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज येतो त्याला आपण म्हणतो पोलार मॉलिक्युल. थर्ड पॉईंट मध्ये काय सांगितलं, दिस एक्सप्लेनेशन करायचं, HClचं मॉलिक्युलचं लिहायचं. इन केस ऑफ अ मॉलिक्युल ऑफ HCl, मी नोट्स तुम्हाला सेंड करेन, त्यामुळे त्याच्यामध्ये काय डाऊट येणार नाही. In case of a HCl molecule, hydrogen possess delta positive charge, that is a small positive charge, and Cl possess delta negative charge, that is small negative charge. Okay, हा important point असेल. Next, there is a forces of attraction between. Attraction काय आहे, कारण positive negative charge आहे, separate opposite charge आहे, मग त्याच्यामध्ये attraction असणार. So that's why positively charged hydrogen get attracted towards negatively charged chloride ion, and vice versa, and that's why it can form polar molecule or dipole type of interaction. सेकंड सांगायचं, डिफाईन डायपोल मोमेंटची डेफिनेशन द्यायची थर्ड पॉईंट मध्ये. इट इज द प्रोडक्ट ऑफ
मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज Q अँड डिस्टन्स बिटवीन द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस. म्हणजे ऍक्च्युअली हा मॉलिक्यूल लिहिताना तुम्ही असा लिहिणार आहात, हायड्रोजन वरती जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज लिहिता तेव्हा हायड्रोजनचा ऍटम असतो स्मॉल असा, आणि इथे असणार तुमचा क्लोरीन त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, हा मॉलिक्यूल असेल असा. याच्यामध्ये काहीतरी इंटरॅक्शन असणार, म्हणजे याच्यातलं जे डिस्टन्स असेल ते तुम्ही डिटरमाइन कशाने करताय, आर ने डिस्टन्स करताय, तेच इथे लिहिलंय. डिस्टन्स बिटवीन द पॉझिटिव्ह चार्ज दॅट इज H प्लस अँड निगेटिव्हली चार्ज स्पेसिस दॅट इज Cl मायनस, आणि ह्याचा प्रोडक्ट मल्टिप्लाय कशावर करायचं, त्याच्या मॅग्निट्यूड बरोबर. याच्यावरचा चार्ज समजा असेल 1.6 × 10⁻⁻19 कुलोम, एवढा जर त्याच्यावरती चार्ज असेल त्याला मल्टिप्लाय करायचं डिस्टन्सने. सो इट इज नथिंग बट युअर product of your magnitude of charge and distance between the oppositely charged species. It is nothing but your dipole moment mu. त्याचा सिम्बॉल आहे mu आणि युनिट ऑफ डायपोल मोमेंट इज डी बाय. ओके, हा क्वेश्चन प्रिव्हियस पेपर मध्ये येऊन गेलाय. हा DE by E हा त्याचा स्पेलिंग आहे डायपोल मोमेंट. ओके, सो दिस इज युअर फर्स्ट पार्ट. Now, generally, polar type of molecule shows polar type of interaction and non-polar molecule shows non-polar type of interaction. So, like it is also like हे जर स्टेटमेंट माहिती असेल तर तुम्ही हे इझिली डिटरमाइन करू शकता. That is, the polar molecule shows polar type of interaction and non-polar molecule shows non-polar type of interaction. When the substance is more polar, they have greater. हे एक सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. फोर्थ पॉइंट. When the substance becomes more polar, म्हणजे काय, एखाद्या सबस्टन्सची पोलॅरिटी आपण जर वाढवत असू तर त्याच्यामध्ये असणारे डायपोल इंटरॅक्शन सुद्धा काय होत जातात, इन्क्रीज होत जातात. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. जर समजा 3 मार्काला क्वेश्चन आला तर डायपोल मध्ये काय काय लिहायचं ते आपण सगळं आता डिस्कस करतोय. 5th पॉईंट मध्ये तुम्ही काय लिहू शकता, ह्याच्या पुढच्या पॉईंट मध्ये काय लिहू शकता, इफ हायर इज द डायपोल मोमेंट, डायपोल मोमेंट जर हायर असेल तर तुमची डायपोल इंटरॅक्शन फॉर्म करण्याची टेंडन्सी सुद्धा काय असणार आहे, स्ट्रॉंग असणार. मीन्स दे शोज स्ट्रॉंगर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस of attraction. Okay, and if intermolecular forces of attraction are also higher, then they shows higher boiling point. So आपण इथे लिहू शकतो higher BP. ओके, बॉइलिंग पॉईंटची व्हॅल्यू सुद्धा काय होत जाणार, इन्क्रीज होत जाणार. हे सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट आहे, हे सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट आहे. स्टार्ट करूया परत काय आपण डिस्कस सगळं केलं ते. डायपोल इंटरॅक्शन हा एक टाईप आहे इंटरमॉलिक्युलर फोर्सेसचा. मग ते आयडेंटिफाय कसं करायचा, तुम्हाला हा समजा क्वेश्चन 3 मार्काला आला, काय सांगितलं, डिफाईन व्हॉट आर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, स्टेट टाइप्स ऑफ इट अँड एक्सप्लेन एनी 2 ऑफ देम. असा कंटिन्यू क्वेश्चन आला 4 मार्काला. सगळ्यात पहिल्यांदा लिहिणार तुम्ही इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आर दोज फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्सिव्ह फोर्सेस इन बिटवीन द नेबरिंग मॉलिक्युल्स. दोन शेजारच्या ऍटम्स मध्ये अट्रॅक्शन किंवा रिपल्शन होत असेल तर त्याला आपण म्हणतो इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. मग तुम्हाला सांगितलंय स्टेट टाइप्स ऑफ इट, सो त्याची सगळ्याची लिस्ट काढायची, 5 टाइप्सची नावं लिहायची, ही तुम्ही घेणार एवढा पार्ट, ह्याला झाला दुसरा मार्क. आणि त्यांनी सांगितलं समजा एक्सप्लेन एनी 2 ऑफ देम, त्यातला पहिला समजा तुम्हाला याच्यातला कुठलाही 2 एक्सप्लेन करायला त्यांनी सांगितलेत. पण समजा तुम्हाला वाटलं डायपोल इंटरॅक्शन आणि आयन डायपोल करूया, तर डायपोल मध्ये सुरुवात कशी करणार, ऑल पोलार मॉलिक्यूल एक्सपिरियन्सेस धिस टाइप ऑफ इंटरॅक्शन. धिस म्हणजे कोण, डायपोल टाइप ऑफ इंटरॅक्शन. ओके, नाउ व्हाय दिस इज सो, बिकॉज पोलार मॉलिक्यूल शोज डायपोल इंटरॅक्शन. आता डायपोल याचा अर्थ काय ते इथे लिहायचं. For example, HCl molecule. In case of a HCl molecule, after breaking of covalent bond between hydrogen and chlorine, hydrogen possesses delta positive charge and chlorine possesses delta negative charge. Due to the polarity difference or charge difference between the 2 atoms, there is a strong forces of interaction between H and Cl atom. ओके, थर्ड पॉइंट मध्ये लिहायचं, डायपोल मोमेंट इज डिफाइंड ॲज it is the product of magnitude of charge, that is Q, and distance between the oppositely charged ions, that is positively charged cation and negatively charged anion. So it may be dipole moment can be expressed in terms of a d by. हा तिसऱ्या पॉइंट मध्ये पॉइंट कव्हर झाला. चौथ्या पॉइंट मध्ये लिहायचं, as the substance becomes more polar, the tendency to form dipole interaction is also higher. If
The dipole moment is higher in between the two molecules, stronger will be the intermolecular forces of attraction between them, and that's why they shows higher boiling point. ओके, हे 5 पॉइंट्स तुमच्या आन्सर मध्ये आले पाहिजे, जिथे तुमचा आन्सर स्टॉप होईल. ओके, पहिला पॉइंट झाला डायपोल डायपोल इंटरॅक्शन. सेकंड टाइप इज डायपोल आयन डायपोल इंटरॅक्शन. आता नावातच आहे, आयन डायपोल इंटरॅक्शन मध्ये काय असणार, एक आयन असेल आणि सिमिलर पोलार मॉलिक्युल असणार दुसरा. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवायचं, या टोटल टॉपिक मध्ये जिथे जिथे डायपोल वर्ड येईल तिथे लक्षात ठेवणार तुम्ही पोलार वर्ड. ओके, डायपोल इज नथिंग बट पोलार, हे लक्षात ठेवायचं. दोन पोल्स जिथे जनरेट होतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, जसं मॅग्नेटला पण असतं ना, साऊथ पोल नॉर्थ पोल, त्या फॉर्मॅटमध्ये पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज जिथे जिथे सेपरेट होतात तिथे तिथे तुम्ही काय कन्सिडर करणार आहात, इट इज अ डायपोल मॉलिक्युलर पोलार मॉलिक्युल. आधी हे सगळं वाचा, रीड करा, काही डाऊट असेल तर तो पॉईंट मी रिपीट करेन, मग आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊया, दॅट इज आयन डायपोल इंटरॅक्शन. फक्त मला सांगा की काही समजणार नसेल तर, काही लिहून वगैरे नाही घेतला तरी चालेल. माझ्या ज्या नोट्स मी तुम्हाला सेंड करणार आहे त्या प्रॉपर आहेत, काहीही नवीन एक्स्ट्रा एकही शब्द ऍड करायची गरज नाही, की एक शब्द कमी करायची गरज नाही. जेवढं दिलंय ते प्रॉपर दिलंय, तेवढं प्रिपेअर केलं तरी चालेल. आणि सध्या आधी प्रिपरेशनच्या मागे लागूच नका. आत्ताचा जो तुमचा टाइम आहे तो तुम्ही कसा युटिलाइज करायला पाहिजे ते फक्त इन शॉर्ट सांगतोय. तुमच्यातून एक्झाम कम्प्लीट झालेली नाही, बरोबर आहे. ती एक्झाम गव्हर्नमेंटच्या रूलमुळे स्टॉप करावी लागली. गव्हर्नमेंटने असं सांगितलं की ऍक्च्युअली तुमची ही एक्झाम किंवा अचानक सुट्टी डिक्लेअर याच वर्षी का केली, असं कधी करत नाही, याचं रिझन वगैरे. हे ऍक्च्युअली तुमची सुट्टी कशी होते तुम्हाला सांगून ठेवतो. 3 तारखेपासून तुमची सुट्टी होती. ओके, म्हणजे 2 तारखेला आम्ही कुठलाही पेपर ठेवला नव्हता. 1 तारखेला पेपर होता, कारण सॅटर्डेला तुम्हाला काहीतरी स्कूल बसचा काहीतरी प्रॉब्लेम होता. त्यामुळे तुम्हाला कॉलेजमध्ये यायला जायला बसेस अवेलेबल नव्हत्या, बस स्टँडवरनं बस मिळणार नव्हती, म्हणून आम्ही तो पेपर मंडेला ठेवलेला. ओके, ट्युजडेला तुम्हाला सुट्टी होती. मग ट्युजडेला तुम्ही काय करणार होता, तर घरी आम्ही तुमचं ऍज अ होमवर्क म्हणून जे जे काही सुट्टीमध्ये मटेरियल काय करायचं आहे, अभ्यास काय करायचा आहे, तो एका पेजवरती लिहून तुम्हाला मी सेंड करणार होतो. ओके, त्याप्रमाणे तसं झालं. पहिले 3 पेपर झाले आणि त्याच्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की सुट्टी चालू करायच्या अगोदर 1st to 10th स्टँडर्डची एक नॅशनल लेवलची एक्झाम होणार आहे आणि ती होणार आहे 12 तारखेला. 12 तारखेला तुमची काय होणार आहे, ती एक एक्झाम होणार आहे. म्हणजेच काय, 11 तारखेला स्टुडंट सगळे कॉलेजमध्ये आले पाहिजेत किंवा स्कूलमध्ये आले पाहिजेत. आता 1st to 10th स्टँडर्ड असल्यामुळे माध्यमिकचे सगळे रूल्स जे असतील ते तुम्हाला फॉलो होतात, कारण तुमच्या कॉलेजमध्ये सुद्धा 1st to 10th स्टँडर्ड आहे, बरोबर आहे. म्हणजेच 1st to 10th स्टँडर्डचे ज्या मुलांची जेव्हा नॅशनल एक्झाम असेल त्याच वेळी पुढच्या एक्झाम म्हणजे ते सगळे रूल्स त्याप्रमाणे चेंज होणार. म्हणून काय केलं गेलं, तुमची सुट्टी जी 3 पासून पुढच्या 15 तारखेपर्यंत जी होती ती पुढचे 4 दिवस कमी केले. 15चे कॉलेज 11लाच ओपन होणार. मग 11ला जर ओपन होणार म्हणजे 4 दिवसाची मुलांच्या सुट्टीचं नुकसान झालं. मग ते 4 दिवस तुम्हाला अगोदर दिले गेले. ओके, म्हणजेच काय, कालचा दिवस, आजचा दिवस, सोमवारचा दिवस आणि मंगळवारचा दिवस, हे जे 4 दिवस वर्किंग डे आहे की तुम्हाला ऑफ मिळाला. आता त्याच्यात काही जणांचा, तुमच्या त्या मुलांचा बेनिफिट कसा काय झाला, त्याचं रिझन काय, कारण मी केमिस्ट्रीचा पेपर ज्या दिवशी झाला ना त्याच दिवशी पेपर चेक करून ते स्टुडंटना दाखवले. याचं रिझन असं होतं, जर समजा एखाद्या स्टुडंटला मार्क्स असतील 7, कन्सिडर करूया, आउट ऑफ 20 आहे तसे मार्क, आउट ऑफ 25 7 मार्क्स जर त्या स्टुडंटला असतील तर त्याचे 18 मार्क कॉम्पेन्सेट करण्याची जबाबदारी आता त्याची आहे. म्हणजे येणाऱ्या अपकमिंग पेपरमध्ये ते मार्क्स भरून काढले पाहिजेत. म्हणजे कुठल्याही पेपरमध्ये जर तो 20च्या खाली आला नाही तर त्याचा स्कोअर चांगला राहू शकतो. आता हे कधी समजेल, पहिल्या पेपरमध्ये कमी मार्क पडले ते समजलं तरच समजू शकेल. म्हणून मी बाकी कोणाला काहीही न सांगता माझा पेपर मी स्वतः पहिल्यांदा त्याच दिवशी लगेचच मिळाल्यानंतर चेक केला आणि मार्क्स दाखवले, डिस्ट्रीब्यूट केले. म्हणजे तुम्हाला समजायला हवं टेंडन्सी कशी असते एक्झामिनरची. आणि पेपर चेक केल्यानंतर आपल्याला मार्क्स आता कुठे मिळू शकतात. आता तुमच्या हातामध्ये काय, बायोलॉजीचे मी तुम्हाला जे हे दिलेलं आहे क्वेश्चन्स किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असे सांगितले होते, म्हणजे प्रिपेरेशन कसं कराल तेवढेच क्वेश्चन्स चांगले प्रिपेअर करत चला. ओके, आणि त्या क्वेश्चनवरून तुमचा सगळा पेपर अटेम्प्ट होतो का चेक करा. जर तुमचा एक्स्ट्रा टाइम असेल तर तुम्ही अदर फिजिक्सचं पण मी तुम्हाला सांगितले होते क्वेश्चन्स, काय काय टिक मार्क करून वगैरे जे दिलं होतं ते. सो ऍज इट इज ते क्वेश्चन्स चांगले प्रिपेअर केला तर फिजिक्स आणि बायोची तयारी संपली, तुमची झाली. म्हणजे त्या टॉपिकमध्ये तुम्हाला चान्स असा राहतो आउट ऑफ 25 अबाउट 20, 22, 23 असे मार्क्स मिळतील. असे जर मार्क्स युनिट टेस्टला असतील तर टर्म एक्झामला काही खूप कमी होत नाहीत मार्क, 50 पैकी 40-42 पर्यंत येतात. आणि तरी सुद्धा चालतं ते, कारण अगदीच ते कमी नाहीये ते. फायनल एक्झामच्या वेळी 30 मार्क प्रॅक्टिकलचे आमच्या हातामध्ये असतात
आणि तेव्हा पेपर 70 मार्काचा असतो आणि टोटल टेक्स्ट बुक असतं. मग तेव्हाचं प्रिपरेशन आपण आता करतोय. त्यामुळे आता हे काही लर्न करायची गरज नाहीये. फक्त कुठला पॉईंट वगैरे समजला नसेल तर तेवढ्यासाठी मी तुम्हाला सांगितलं. आणि आता उरलेलं जे टाइम 2 तारखेपर्यंतचा वेळ आहे, माझं असं मत आहे बायोलॉजी आणि फिजिक्सचं प्रिपरेशन लवकरात लवकर कव्हर करून घ्या. एकदा तो कॉन्फिडन्स आला की तुमचे मेन सब्जेक्ट फिजिक्स, केमिस्ट्री, जिओग्राफी आणि बायोलॉजी हे तुमचे जे 4 मेन सब्जेक्ट आहेत त्याचे कव्हर होणार. आणि जिओग्राफीचा पेपर तुमचा नंतर होणारच आहे. ज्या दिवशी पेपर असणार म्हणजे 11-12 तारखेला पेपर चालू होतील तीच टाइम टेबल राहणार. फक्त सिक्वेन्स तोच राहणार. फक्त 28 तारखेचा पेपर 11 तारखेला होणार असं. तर ह्या काही गोष्टी आहेत टेक्निकल त्या लक्षात घेतल्या पाहिजेत आणि त्याचं सोनं केलं पाहिजे तुम्ही. ओके. आता जर तुम्ही वेळ असाच मजा करण्यात घालावं लागतं मग नंतर कठीण होणार. परत 11 तारखेला तीच परिस्थिती येणार जी 28 तारखेला झालेली होती. टेन्शन 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 राहतं आणि मग होत नाही अभ्यास. असं होता कामा नये. ठीक आहे. पहिला आधी हा वाचा डायपोल डायपोल इंटरॅक्शन. काही डाऊट असेल तर प्लीज विचारा. हा म्हणजे पॉसिबल आहे. माझं तर असं मत आहे की ऑफलाईन व्हावा आणि ऑफलाईन जर झाला तर तुमचा स्टडी पण चांगला होईल. म्हणून म्हटलं की ऑफलाईन जर असेल तर मी तुम्हाला सांगेन तसं. मराठीचा आणि जिओग्राफीचा पेपर जो आहे तो तुमचा ऑलरेडी टाइम वाईज म्हटलं तर जिओग्राफीचा पेपर होऊन गेलाय. बरोबर आहे ना मॅथ्सच्या वेळी. पण तुमचा पेपर फक्त दोघेच जण तुम्ही मराठी मीडियमचे आहात त्यामुळे पेपरला लेट झालाय. त्यामुळे तो पेपर जो असेल तुमचा तो शक्यतो मी तुम्हाला पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये का देण्याचं म्हटलं कारण समजा एखाद्या टॉपिकमध्ये आता क्वेश्चनमध्ये मार्क्स कमी असतील पेपरमध्ये तर ते तिकडे तुमचे कॉम्पन्सेट होऊ शकतात ना घरी पेपर जर दिला तर. म्हणून ओके. 4th पॉइंट मध्ये काय सांगितलंय वेन द सबस्टन्स बिकम्स मोअर पोलार द डायपोल डायपोल इंटरॅक्शन ऑल्सो शोज हायर व्हॅल्यूज. म्हणजे जसं जसं मोअर पोलॅरिटी वाढत जाणार तसे डायपोल डायपोल इंटरॅक्शन पण वाढत जाणार. पोलॅरिटी जर कमी झाली तर डायपोल डायपोल इंटरॅक्शन कमी होत जाणार. समजलंय ओम? ओके व्हेरी गुड. ठीक आहे. फक्त 5च मिनिटं शिल्लक आहेत आपली आयन डायपोल इंटरॅक्शनसाठी कारण माझं नंतर परत 10 वाजता लेक्चर आहे 12वीच्या स्टुडंट्सचं. कंटिन्यू कॉलेजचं लेक्चर आहे. 12वीच्या मुलांचं सिलेबस कंप्लीट व्हावं यासाठी त्यांचे ऑनलाईन लेक्चर चालू आहेत सध्या. 11:40 पर्यंत त्यांचे लेक्चरचा टाइम पिरियड आहे. तर मी काय करेन आयन डायपोल इंटरॅक्शन हा पॉईंट आहे तो आता पहिले त्याचे 2 पॉईंट्स फक्त आपण डिस्कस करूया. त्याच्या पुढचा जो पार्ट असेल तो आपण नेक्स्ट लेक्चरला म्हणजे उद्याच्या लेक्चरला कंटिन्यू करू. ओके. सिलेबसचं टेन्शन घेऊ नका. सिलेबस प्रॉपर होणार टायमिंग मध्ये आणि आपलं आत्ताचं लेक्चर संपल्यानंतर स्टडी मटेरियल सेक्शन बघायला विसरत जाऊ नका. तुमच्या दृष्टीने कसं होतं आता लेक्चर संपलंय म्हटल्यावर तुम्ही मोबाईल चार्जिंगला लावायला जाणार. ही प्रत्येकाची टेंडन्सी असते की चार्जिंग झाले 32% मग लावून ठेवूया आणि ते लावायला एकदा गेला की नंतर तुम्ही तो मोबाईल ओपन करून बघत नाही. ज्यावेळी कधी बघता तेव्हा संध्याकाळचे 7 वाजले असतात आणि संध्याकाळी 7 वाजता स्टडी मटेरियल सेक्शन ओपन करून काय उपयोग आहे. तेव्हा समजा मी तुम्हाला 3 पेजेस दिलेली असतील तर तुमचं ते लर्न होऊ शकत नाही. पण माझं असं मत आहे की ज्या दिवशी जे समजलंय ताजं आहे डोक्यामध्ये त्याच दिवशी जर ते प्रिपेअर केला तर कमी टाइम मध्ये अभ्यास होतो. अदरवाईज जिथे 5 मिनिटाचा क्वेश्चन असेल तिथे 45 मिनिटं जातात. ओके. हा माझा एक्सपिरियन्स आहे. आता तुम्हाला पण तो एक्सपिरियन्स असणारच आहे कधी ना कधीतरी झालेलं असतं की आत्ताच समजलं असेल तुम्हाला पेपर चालू असताना हेक्टिक होतं ते म्हणजे पहिला पेपर कम्प्लीट झाला आणि त्याची रिव्हिजन झाली की तुम्ही घरी गेल्यानंतर मग परत असं वाटत राहतं की अभ्यास तर झालाय रिव्हिजन करायचं थोडं संध्याकाळी नंतर करायचं आपलं ठरलंय. पण मी जे केलं ते पेपरमध्ये मला आठवेल की नाही ही एक मनात भीती असते. ती भीती कधी जाणार जेव्हा डेली स्टडी करणार त्याच वेळी नाहीतर ते वाढत जाणार थोडं. ओके. ठीक आहे. What is mean by ion dipole interaction? Second type of interaction is ion dipole interaction. So in case of a ion dipole interaction, there is a electrostatic force of attraction between one ion first one electrostatic force of attraction between force of attraction between an ion कुठलाही असू दे तो मग कॅटायन असू दे किंवा anion and polar molecule and polar molecule. Okay. Second,
stability or the strength of this ion dipole interaction depends upon first factor. पहिला फॅक्टर कुठला आहे? the size of cation or anion. Second, magnitude of dipolar ion. आणि थर्ड, साइज ऑफ मॉलिक्यूल. आता हा क्वेश्चन तुम्हाला बीएसए मध्ये येऊ शकतो. स्टेट एनी 3 फॅक्टर्स विच अफेक्ट्स ऑन द स्ट्रेंथ ऑफ आयन डायपोल इंटरॅक्शन. 3 फॅक्टर कुठले आहेत? पहिला पॉईंट कुठला सांगितला मी? साइज ऑफ कॅटायन, साइज ऑफ ऍनायन. सिमिलरली चार्ज, मॅग्निट्यूड ऑफ डायपोलर आयनचा चार्ज, त्यावरती चार्ज किती आहे त्याला आपण मॅग्निट्यूड असं म्हणतो. आणि साइज ऑफ द टोटल मॉलिक्यूल, म्हणजे आयन एक इथे लिहिलेला आहे, दुसरा आहे पोलार मॉलिक्यूल, डायपोलार, पण ह्या दोन्ही मॉलिक्यूल एकाच बोर्डवरती मेन्शन केलेत, म्हणजेच काय, त्या मॉलिक्यूलची साईज एक्सपेक्टेड आहे माहिती असणं. सो दीज आर द 2 पॉइंट्स जे आता आपण डिस्कस केले. ह्याच्या पुढचा एक पॉइंट आहे अजून, पण त्याच्यामध्ये डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन इम्पॉर्टंट आहे आणि त्याची स्टॅबिलिटी, ऑर्डर वगैरे वगैरे जरा इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. सो घाई करायला नको. आपण काय करूया, इथपर्यंत स्टॉप करूया. उद्याचा जो पार्ट पुढचा आहे, आयन डायपोल अर्धवट राहिलेला जो पार्ट आहे, तो डायपोल, इंड्यूस डायपोल, हायड्रोजन बॉन्डिंग आणि डिस्पर्शन फोर्सेस कव्हर करूया. टॉपिकचं नेम आहे स्टेट्स ऑफ मॅटर. आतापर्यंत काय काय बघितलं त्याला परत रिवाइज करूया आणि मग स्टॉप करूया. मी काय काय बघितलं? सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं सॉलिड, लिक्विड आणि गॅशियस हे 3 स्टेट्स ऑफ मॅटर आहेत. आता सॉलिड स्टेट ऑफ मॅटर जो पार्ट आहे ते तुमचा 12th स्टँडर्डला पहिल्या टॉपिक मध्ये होऊन जाईल. मग 11th स्टँडर्डला रिमेनिंग स्टेट्स ऑफ मॅटर आहे, दॅट इज लिक्विड अँड गॅशियस स्टेट. त्याच्यामध्ये आपण डिस्टिंग्विशिंग पॉइंट्स बघितले 7. कुठले कुठले बघितले? मीन सेपरेशन, मायक्रोस्कोपिक व्ह्यू, त्याच्यानंतर अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स, अरेंजमेंट ऑफ ॲटम, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, दॅट इज स्मॉल, मॉडरेट और लार्ज वगैरे जे काय आपण बघितलं ते, इफेक्ट ऑफ टेम्परेचर, कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर, अँड नेक्स्ट इज द फ्लो रेट. ओके, हे 7 पॉईंट आपण कव्हर केले तुमच्या सॉलिड, लिक्विड अँड गॅशियस स्टेटच्या डिस्टिंग्विशिंग पॉइंट्स मध्ये. मग बघितलं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नेमकं काय असतं, त्याचे टाइप्स कुठले कुठले असतात. त्या टाइप्स मध्ये पहिला टाइप इन डिटेल बघितला, सेकंड टाइप डिटेल बघत होतो, त्यातले 2 पॉईंट झाले. दुसरा पॉईंट मध्ये काय सांगितलंय? इलेक्ट्रोस्टॅटिक. स्टॅटिक म्हणजे स्टेबल आणि इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिकली स्टेबल, ज्याच्यामध्ये एखादी करंट पास आउट होऊ शकतो, त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हटलं जातं. बिटवीन द आयन, आयन कुठले असू शकतात? कॅटायन पण असू शकतो आणि ऍनायन पण असू शकतो. त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असेल तर कॅटायन, निगेटिव्ह असेल तर ऍनायन. अँड पोलार मॉलिक्यूल, म्हणजे आयन आणि पोलार मॉलिक्यूल मध्ये जे इंटरॅक्शन असतं त्याला आपण आयन डायपोल इंटरॅक्शन म्हणतो. आणि त्याच्यात स्ट्रेंथचे 3 फॅक्टर फक्त स्टेट केले, अजून एक्सप्लेन केलेले नाहीये. ओके, तो जे आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. दॅट इज नथिंग बट साइज ऑफ कॅटायन ॲज वेल ॲज द anion, magnitude of the dipolar ion, that is magnitude means charge, and last one is the size of the molecule. So when any ion or any molecule or polar molecule, त्याच्यामध्ये टोटल मॉलिक्यूल जो साईज असेल त्याची फॅक्टर साईज वरनं त्याची स्ट्रेंथ कळते, वेदर द आयन डायपोल इंटरॅक्शन इज अ स्ट्रॉंगर और वीकर. ओके, सो हा पॉईंट जो रिमेनिंग आहेत राहिलेले नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू करूया. त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर विचारून घ्या. उद्या आपण परत एकदा रिवाइज करू सगळं हे झालेलं आणि मगच पुढे जाऊ. थोड्या वेळात मी तुम्हाला नोट्स सेंड करतोय. इज देअर एनी डाऊट? नो सर. ओके ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला उद्याचं टायमिंग सेम मे बी मॉर्निंगलाच असेल. शक्यतो मॉर्निंग म्हणजे 9 पर्यंत वगैरे असेल. ओके, 9 पासून आपण जवळपास 11 वाजेपर्यंत वगैरे उद्या कंटिन्यू करू, कारण उद्या संडे आहे त्यामुळे कॉलेजचं लेक्चर नसणार आहे, त्यामुळे आपण ते कंटिन्यू करू शकतो. ठीक आहे, थँक्यू.